मुंबईतील कलिना परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलेलं आहे। त्या परिसरामध्ये दहीहंडी साजरा पाहायला मिळतोय। 10 वर्षापासून हा दहीहंडी सतत साजरा करत आहे। हा खेळ आपल्यासाठी सण नाही, खेळ आहे। आमच्याकडे खेळ म्हणून आपल्या पूर्ण मुंबईभरातून ते मंडळ येतात। 90 ते 95 मंडळ येतात। आतापर्यंत 23 मंडळ आमच्याकडे आलेले आहेत। गोविंदाचा एवढा पाऊस असला तरी गोविंदाचा पाऊस आणि गोविंदा हे समीकरण खूप मोठं आहे। परशुराम फाउंडेशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने प्रत्येक वर्षी इथे दहीहंडीचं आयोजन केलं जातं। हे 10वे वर्ष आहे। संदीप बुटगी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे सैनिक आहेत इथे कार्यरत असतात आणि ही दहीहंडी फार विशिष्ट असते। लोक या दहीहंडीसाठी येत असतात आणि आवर्जून याच्यामध्ये भाग घेतात। निश्चितपणे संदीप बुटगी या संपूर्ण टीमचे मी अभिनंदन करतो। आयोजन तर छान आहे चालू। मी सर्व दहीहंडी कुर्ल्यातल्या पथकांना शुभेच्छा देते की तुम्ही जे काय थर लावणारा सांभाळून लावा, ज्याने कुणाला इजा जाऊ कामा नये। हे 10वं वर्ष आहे, पुढेही चालत राहणार आहे परशुराम फाउंडेशन। महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नेहमी हिंदू सणांसाठी अग्रेसर राहिले आहेत। सरकारने हिंदू सणांवर अन्याय बंधने लावून ते बंद करण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला माहिती असेल गेल्या 5 वर्षाअगोदर बंद करण्याचा आणि कमी करण्याचा प्रयत्न केला। माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नेहमी पुढाकार घेऊन हिंदू सणांना न्याय मिळवून दिला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना परशुराम फाउंडेशन हे नेहमी यावेळी त्याचं 10वं वर्ष आहे आणि मी परशुराम फाउंडेशनला शुभेच्छा देत आहे। स्थापनेपासून परशुराम फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य अशी हंडी लावतात। श्रीयुक्त संदीप बुटगी हे राजसाहेबांचे खंडे समर्थक आहेत आणि या कलिना विधानसभेमध्ये त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे। खूप मोठे मोठे कार्यक्रम ते घेतात आणि अशाच प्रकारे त्यांची समाजसेवा सुरू असते। मी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्याकडनं अशीच मनोभावे या विभागाची सेवा व्हावी आणि त्यांचं राजकीय भवितव्य उज्ज्वल व्हावं एवढीच जगदीश्वरांनी प्रार्थना। कुर्ला परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोठ्या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।